देवपूजा झाल्याच्यानंतर संध्याकाळी जे काही घरातलं वातावरण प्रसन्न वाटतं ना, तर अशा वातावरणामुळे ना घरातून बाहेरसुद्धा निघायची इच्छा होत नाही. पण काय करणार, नाईलाज आहे. मला जायचं आहे आता भाज्या घ्यायला आणि मी मम्मीला घेऊन जाणार आहे. तर इथे मम्मीच्या घरी आले तर बघते तिथं तिचं POPचं काम चालू आहे आणि ती काय यायला तयार नव्हती. मग काय फोन केला मुलाला आणि मुलालाच घेऊन गेली मग भाजी आणायला. तर मग आम्ही दोघंही मस्त, त्याची कंपनी पण मला खूप छान वाटते. मम्मीच्या नंतर जे काही मला कंपनी आवडत असेल ना तर मला मोठ्या मुलाची कंपनी आवडते. मस्त अशा इथे हिरव्यागार भाज्यांच्या असे बोलतात ना टोपल्या बघून तर ना असं वाटलं की मी काय काय घेऊ, आणि मी बरंच काही भाज्या घेतल्या म्हणजे जेणेकरून मला काय 2 हफ्ते बघायची गरज नाही लागणार आहे. आणि गाजर तर सध्या मी जेव्हा जेव्हा भाजी आणायला गेली की गाजर आणि वाटाणे हे माझं ठरलेलंच आहे मला असं वाटते. भाज्या घेऊन झाल्याच्यानंतर बास्केट जे काय माझं खूप असं जड झालं ना, तर मुलाने म्हणाला की दे मी घेतो. पण मी अरे खूप जड आहे, पण तो म्हणा दे मी घेतो बरोबर. मग असं जेव्हा मुलं ना आपली मोठी झाली ना, ते जे काही जिम्मेदारी घ्यायला लागतात ना, तर खूप छान वाटतं. मला तर इतकं भारी वाटलं ना, मला अरे मुलगा मोठा झाला आहे. लवकर. चांगलं आहे. हां येस. हो. हा जो काही केक घेतला ना आम्ही स्टॉलवरचा, तो घरी जाऊन मम्मी आईकडे जाऊन म्हणजे माझ्या मम्मीकडे जाऊन आम्ही खाल्ला तो. तर इथे तिचं POPचं काम पूर्ण झालं होतं. तर केकची गंमत सांगते. तो केक मी म्हणजे बरेच दिवस ते स्टॉल लागतात तर मी ट्राय करूया म्हणून मी सहज घेतला. तर मला वाटलं जर ह्यांना अशी हेल्प केली तर तेवढीच आपण 4 लोक, चांगला असेल केक तर आपण 4 लोकांना सांगू शकतो की घ्या म्हणून, इकडचे केक चांगले असतात आपण असं रिकमेंड करतो ना. तर अक्षरशः तो केक खूप बोलतो ना इतका हे घाणेरडा होता ना, म्हणजे माझा अक्षरशः घसा खवखवायला लागला. तर आता मला जो एक्सपिरियन्स आला आहे तर मी थोडी पुन्हा असे केक घेईल मी बाहेरचे. शक्यतो ना आता मला दुकानातले पण केक आवडत नाही, काय माहीत नाही. असं वाटतं एकदा ते घरात जरी बोलतो ना कमी चविष्ट बनला तरी पण ते छान असणार आहे असं वाटून मी आता घरातच बनवायचं ठरवलं आहे. बघू आता मुहूर्त कधी लागतो आहे. तर अशा मी भाज्या ना अशाच ठेवल्या, कारण की सध्या आता मला ना पाणीपुरी बनवायची होती जेवणाला, आणि भाज्या तर उद्या निवडून वगैरे ठेवेल सगळं. तर आता मी इथे पाणीपुरी बनवण्यासाठी मस्त पुदिना पण घेऊन आले होते. मी ॲक्च्युली ऑनलाईन मागवलेलं आणि मस्त चटणी आणि तिखट पाणी वगैरे बनवलं आणि मस्त बघा इथे छान मी बुंदी पण टाकली आहे. तर मस्त आजचा बेत पाणीपुरीचं होतं आणि सगळ्यांना अशी पाणीपुरी वाढली. मी हे सगळे DMartमरूनमध्ये हे सगळे प्लेट्स घेतले होते मी, अर्धा डझन 6. तर त्यात खाऊ, अरे वा, खाला खाला खाला. तिखट पाणी सोबत नसतंय. कसं लागतंय, कशाबरोबर? तिखट पाणी सोबत आणि गोड पाणी सोबत. मग हवंय तुला देऊ. तर इथे पहिल्यांदाच मुलाने पाणीपुरी ट्राय केली तर आम्हाला खूप छान वाटलं आणि त्याने स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी पाणीपुरी बनवून खाल्ली. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला तर